थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये तेजस हा संपतच्या घरी जेवण करत असतो. तेव्हा तो संपताला म्हणतो की तुमच्या हाताला ना सेम माझ्या आईच्या हातासारखीच चव आहे. त्यावरती संपत म्हणतो की हाय का आता, म्हणून तर तुम्हाला जेवायला इथे थांबवलं आहे ना. आणि असं उली उली चिमणीसारखं नका खाऊ, असं भाकर कुस्करा आणि मग खा. तेव्हा आता संपदा ही तेजससाठी भाकरी आणण्यासाठी जाते किचनमध्ये. तेव्हा तेजस संपतरावला विचारतो की घराचे कागदपत्र ज्या बप्पा सेठकडे दिले आहेत, तो सगळ्यांनाच पैसे देत असेल ना. तेजस संपतला म्हणतो की काय आहे ना, तुम्ही काळजी करू नका. संपत म्हणतो की आता बप्पा सेठकडे खूप जणांची घराची कागदपत्र असलेली. आता व्याजभट्ट्याचा धंदा आहे म्हटल्यानंतर काय चालणार ना. इतक्यात संपदा बाहेर येते. तेव्हा ते दोघेही तो विषय बंद करतात. संपदा आता भाकरी देते आणि त्यानंतर ती तेजसला जेवण्यासाठी सांगते. तर इकडे आता तेजसच्या घरामध्ये मानसी तेजसच्या आईकडून पोळीचे लाडू कसे बनवतात ते शिकत असते आणि ते सगळं काही लिहूनही घेते. सुनंदा मानसीला विचारते की काय तू त्या दिवशी जे काम करण्यासाठी आली होती ते झालं का, म्हणजे गायत्रीने तुला सही दिली का. त्यावरती मानसी सांगते की हो, मी गेले होते हॉटेलमध्ये, परंतु गायत्री मॅमना खूप काम होतं ना, परंतु मी घेईन लवकर सही. तर त्यानंतर मानसी ही सुनंदासोबत लाडू वळायला घेते. तेव्हा आता सुनंदा अगदी जसं सांगत असते तसं मानसी करते. तर लग्नाबद्दल मानसीला ते विचारते. तेव्हा आता मानसी सांगते की नाही, अजून नाही जमलं आहे. तर इकडे आता तेजस संपतच्या घरातून बाहेर पडतो. तेव्हा आता तेजसला संपत सांगतो की काय आहे ना तेजस साहेब, माफ करा, परंतु तुम्ही यायच्या आधी कळवत जा मला. कारण तुम्ही असे आले ना, तर माझी मुलगी जर इथे असते ना तर ती खूप हुशार आहे. तिने ना प्रश्न विचारून तुम्हाला हैराण केलं असतं आणि ते प्रकरण माझ्या नाकीला आलं असतं, म्हणून म्हणतोय. तेव्हा आता तेजस हो बोलतो. तेजस जात असताना विचार करतो, तेजसचं मन बदललेलं असतं त्यांच्या बाबतीत. तेजस विचार करतो की बप्पा शेठच्या जाळ्यात अडकलेत ही माणसं मानाने खूप चांगले आहेत, यांना लुटण्यात काही पॉईंटच नाही आहे आता. तर तेजस विचार करतो की आता ना बप्पा सेटलाच लुटायला पाहिजे. बप्पा देतो तुला टप्पा, असं म्हणून तेजस आता तिथून बाहेर पडतो. तर इकडे विनोद छाये येत असताना ते पाहतात तर सूरज हा दारू पिऊन पडलेला असतो. तेव्हा आता त्याच्या डोक्यालाही लागलेलं असतं. तर छाया तसं विनोदला विचारायला सांगते, परंतु विनोद म्हणतो की नाही, ही अशी दारू पिलेली माणसं असतात आणि अटॅकही करू शकतात, त्यामुळे नको, जाऊ देत, चल. तेव्हा दोघेही आतमध्ये जातात. त्यानंतर छाया विनोद हे किचनमध्ये येतात आणि त्यांना भूक लागलेली असते, त्यामुळे ते खूप सारे आता डबे उघडून पाहतात की काही खायला भेटतं आहे का. तेव्हा आता छाया सांगते की इथे भांडी पडली आहेत म्हटल्यानंतर काहीतरी बनवलं असेल खायला. तेव्हा आता विनोद त्यातील तो तुकडा उचलून घेतो आणि वास घेतो आणि तो म्हणतो की अगं, लाडू बनवले आहेत घरात, याचा अर्थ कळतोय का तुला, म्हणजे अख्ख्या प्रभू घराण्याने तुझ्या दिदीच्या विरोधात बंड पुकारलेला आहे. तर इकडे हॉटेलमध्ये आता जे ग्राहक आलेले असतात ते आता सांगतात की आमची ऑर्डर यायला अजून किती वेळ लागणार आहे. त्यावरती हॉटेलचा तो मालक सांगतो की काय आहे ना, जर उशीर झाला ना तर तुम्हाला ताण लाडू भूक लाडू हावरून फ्री मिळेल, त्यामुळे काळजी करू नका. तर आता मानसीच्या मैत्रिणी मानसीकडे जातात आतमध्ये आणि तिला म्हणतात की अगं काय झालं आहे, अगं चल ना, बाहेर ओरडायला लागलेत आपल्याला. तेव्हा आता मानसी म्हणते की होऊ दे, उशीरच होऊ दे, माझं ऐका ना प्लीज. तेव्हा आता मानसी त्यानंतर ऑर्डर घेऊन येते आणि त्या दोघांनाही सांगते की ही बघा तुमची ऑर्डर, सॉरी हा प्लीज उशीर झाला. खरं तर मानसीने एक ट्रिक वापरलेली असते, कारण ते तहान लाडू भूक लाडू कसे झाले आहेत, ते लोकांच्या पसंतीस पडतात की नाही हे मानसीला बघायचं असतं, म्हणून मानसीने ऑर्डर द्यायला मुद्दाम उशीर केलेला असतो. तेव्हा आता ते ग्राहक मानसीचा सांगतात की हे लाडू खरंच खूप छान झाला आहे. त्या लाडवांच्या चवीचं खूप कौतुक करतात ते. ते दोन्ही ग्राहक आता मानसीला म्हणतात की आम्हाला अजून एक लाडू मिळेल का. तेव्हा आता मानसी सांगते की मग या लाडवाचे तुम्हाला 5 रुपये द्यावे लागतील. तो विचारतो की काय, फक्त 5 रुपये, अहो मग मला 2 द्या. त्यानंतर मानसीला आता त्या लाडवांचे इतके सगळेजण मागणी करतात की मानसीने आता जेवढे लाडू बनवलेले असतात ते सगळे लाडू संपतात आणि त्याचे खूप सारे पैसेही त्यांना मिळालेले असतात. तर जेवण झाल्यानंतर ते दोन्ही ग्राहक आता त्या काकांकडे येतात आणि सांगतात की खरंच जेवण खूप छान होतं, आता आम्ही उद्यापासून इथेच जेवायला येणार आहोत. तर त्यानंतर ते दोन्ही ग्राहक जातात. तेव्हा आता मानसी इतर ग्राहकांकडे चौकशी करत असते की त्यांना काय ऑर्डर द्यायची आहे. इतक्यात तिथे रणजितची अचानक एंट्री होते. रणजितला पाहून मानसी पटकन बाहेर पडते. तर आता ते रणजितला विचारते की तुम्ही कामाच्या ठिकाणी का आला आहात. तेव्हा आता रणजित सांगतो की मानसी, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं आणि प्लीज मला ना माफ कर जे झालं त्यासाठी. तेव्हा आता मानसी म्हणते की तुम्ही नका ना माफी मागू, जे झालं ते गैरसमजामुळे झालं आहे ना, ते सगळं विसरा ना तुम्ही. तेव्हा आता रणजितला धक्काच बसतो. रणजित मानसीला सांगतो की तेच सगळं तर विसरता येत नाहीये ना.
तर रणजित आता मानसीला डायरेक्टली सांगतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तुला मी विसरू शकत नाही आहे. माझ्या डोक्यात सतत तुझेच विचार असतात. तेव्हा आता मानसी सांगते की अहो पण तुमच्या आईलाच मी नको आहे ना सून म्हणून. तेव्हा आता रणजित म्हणतो की आईचं काय? आई माझ्यासाठी तयारी होईल. तेव्हा आता मानसी सांगते की परंतु एवढ्या छोट्यामध्ये कॅफेमध्ये मी काम केले, इंटर्नशिप करते, हे तुमच्या आईला आवडणार आहे का? तुम्ही तर एवढे मोठे बिझनेसमॅन आहात ना. ते जस्ट मानसीची समजूत घालतो. तो म्हणतो की अगं तू लग्नानंतर नोकरी जरी केली ना तरीही माझ्या आईची काही हरकत नसणार आहे आणि तुझी स्वप्न तू पूर्ण करावीस असं मला मनापासून वाटतं मानसी. आणि उलट तुझी स्वप्न पूर्ण करण्यात मी मदतच करेन. परंतु मला तुला गमवायचं नाही आहे मानसी. माझं खरंच मनापासून तुझ्यावरती प्रेम आहे. तर मानसी डायरेक्ट आता तिच्या मनातली प्रत्येक गोष्ट ही रणजितला सांगते. ती म्हणते की हे बघा रणजित, माझ्या मनामध्ये असं काहीच नाही आहे. तेव्हा रणजित म्हणतो की ठीक आहे, परंतु मी तुझी वाट पाहेन. तर त्यानंतर संध्याकाळी हा संपदाला सांगतो की रणजितराव वीटभट्टीवरती आले होते आणि त्यांना मनापासून आपली मनुताई पसंत आहे, परंतु मी त्यांना सांगितलं की नाही म्हणून. तेव्हा आता संपदा म्हणते की अहो हे काय केलं तुम्ही, असं कशाला बोलायचं. तेव्हा आता संपत म्हणतो की ऐका आता, त्यांच्या मनाला वाटेल तेव्हा लग्न जोडायचं, मनाला वाटेल तेव्हा तोडायचं. आणि त्या दिवशी त्या रजनीताईने आपला किती अपमान केला पाहिलंच ना. संपतवर ती खूप चिडते. ती म्हणते की काय केलं तुम्ही, आता स्वतःहूनच सगळं स्वतःचं खरं करायचं. आता सगळ्यांच्या गावासमोर आता तुम्हीच मनूच्या लग्नाचा शंख फुकला, स्वतःहूनच लग्न जोडलं, त्यानंतर स्वतःहूनच तोडलं. मनूच्या मनाचा कधी विचार केला आहे का, तिला विचारलं का तुम्ही. त्यावरती आता संपत सांगतो की तिला विचारलं होतं, परंतु मनूताई मला म्हणाल्या की तुम्हाला जे वाटेल ते करा. तेव्हा आता संपदा म्हणते की मनू काही तुम्हाला कधी नाकारणार आहे का. तर चिडलेली संपदा ही संपतला सांगते की अहो बापाचा शब्द म्हणजे तिला देवाचा कौल वाटतो, कौल. इतका विश्वास ठेवते ती तुमच्या बोलण्यावरती आणि तुम्ही तिच्याशी असे वागता. तर संपत आता संपदाला सांगतो की मला माहिती आहे, परंतु जे झालं ते रागाच्या भरात झालं. तेव्हा संपदा खूप चिडते आणखीन आणि म्हणते की म्हणूनच तर तुम्हाला सतत शांत राहायचं असं सांगते. प्रत्येक निर्णय रागाच्या भरात घेत जाऊ नका. आता लग्न मोडलेल्या मुलीशी कोण लग्न करणार आहे याचा कधी विचार केला आहे का. संपदाला सांगतो की ठीक आहे, जर मनुताईला हे स्थळ पसंत असेल तर मग मी मनुताईशी बोलतो आणि त्यानंतर रणजितरावांशीच बोलतो. परंतु जर हे लग्न करायला मनुताई मनापासून तयार असेल तर आणि तरच. प्रभूंच्या घरामध्ये आता गायत्रीच्या वेगळ्याच ड्राम्याला सुरुवात झालेली असते. गायत्री नाटकं करत मानायला लागते की या घरात ना तुम्ही मला आपलं मानतच नाही आहेत. तेव्हा आता दिनेश म्हणतो की नाही गायत्री, अगं तसं काहीच नाही आहे. तेव्हा आता गायत्री म्हणते तसंच आहे दिनेश, जर तसं नसतं तर यांनी माझा शब्द खालती पडूच दिला नसता. गायत्री आता नाटकं करत म्हणायला लागते की आता या घरासाठी किती काही केलं आहे मी, परंतु तुम्हाला माझ्या बाबतीत एकच गैरसमज आहे की तुम्हाला वाटतं की मला ही प्रॉपर्टी हडपायचीच आहे, परंतु तसं अजिबात नाही आहे. आता मी एवढं नको म्हणून सांगत होते तरीसुद्धा तुम्ही लाडू का केले, कोणासाठी. गायत्री तिथे आता विचारते की तुम्ही ते लाडू तेजससाठीच केले होते ना. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात की हो. तर गायत्री लगेचच सरड्यासारखा रंग पालटते आणि म्हणते की चला मग आता तुमच्या लाडक्या तेजससाठी तुम्ही शिक्षा भोगायला तयार व्हा. प्रभूंचे मिणमिणते दिवे. तर आता गायत्रीने जबरदस्त शिक्षा केलेली असते प्रभू घराण्याला. तेव्हा आता दिनेश सूरज दोघे मिळून आता गॅस शेगडी टाकी सगळं काही आता कपाटामध्ये लॉक करून ठेवतात आणि त्याची चावी आभा स्वतःहून ही गायत्रीच्या हाती सोपवते. तेव्हा आता गायत्री म्हणते की चला तुमची शिक्षा हीच आहे की आज तुम्हाला जेवण मिळणार नाही आणि तसंच जर कुणाला आता जेवायचं असेल तर तुम्ही सोय करा, हीच तुमची शिक्षा असेल. तर इकडे जहागीरदार कुटुंबामध्ये आता तेजस हा विचारात गुंतलेला असतो. तेव्हा आता रजनी त्याला काय झालं आहे. तेव्हा रणजित सांगतो की आई माझं ठरलं आहे, मला मानसीचीच लग्न करायचं आहे. तेव्हा आता रजनी सांगते की तुला माहिती आहे माझा निर्णय नक्की काय आहे ते. तेव्हा आता रजनीला रणजित सांगतो की अगं आई, परंतु मानसीमध्ये काय कमी आहे. तर मानसी तिच्या बाबतीत रजनी सांगते की हे बघ तिच्यामध्ये काहीच कमी नाही आहे, परंतु त्यांच्या खानदानाचं काय आडनाव आहे त्यांचं तेही लोकांकडून घेतलेलं उसणं. रणजित आता रजनीला सांगतो की मला अजिबात जेवायचंच नाही आहे. त्यावरती रजनी त्याला ओरडते, सांगते की भरल्या ताटावरून उठून जाऊ नकोस. त्यावरती रणजित तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि रागाने तेथून निघूनच जातो. तर इकडे प्रभूंच्या घरामध्ये आता तात्यांना
चक्कर यायला लागलेली असते. तर त्या पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आलेल्या असतात. अचानक चक्कर येते. इतक्यात पाठीमागून तेजस, सुनंदा आलेले असतात. तेजस तात्यांना सावरतो. तर पटकन आता त्यांना खालती बसवतो. तर त्यानंतर सुनंदा तात्यांना पाणी पिण्यासाठी देते. तेव्हा तेजस विचारतो की नक्की काय झालं आहे घरामध्ये आई? अचानक चक्कर कशी काय आली तात्यांना? तेव्हा आता सुनंदा सांगते की अरे, जेवण न करता गोळ्या घेतल्या आहेत ना, त्यामुळे झालं. तेव्हा आता तेजस विचारतो की जेवण मग का नाही केलं? तर आभाळाकडे आता तेजस बघतो आणि विचारतो की नक्की काय झालं आहे? तर घडलेला सगळा प्रकार आभा तेजसच्या कानावरती घालते. जेवढं काही घडलं होतं, गायत्रीने कसं सगळ्यांचं जेवणपाणी बंद केलं आहे, हे सगळं काही तेजसला सांगते. तेजस आता खूप रागाला गेलेला असतो आणि त्यानंतर तर तिकडे गायत्री, दिनेश, छाया, विनोद हे गुपचुपणे आता रूम लॉक करून जेवण करत असतात. ते गप्पा मारत जेवत असताना अचानक तिथे तेजस येतो आणि तेजस गायत्रीला जाब विचारतो. तेव्हा आता गायत्री म्हणते की तेजस, नॉक न करता रूममध्ये येणं कोणी शिकवलं नाही आहे का तुला? तेव्हा आता तेजस म्हणतो की तुम्ही किचन का बंद केलं आहे? पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता मानसी स्वतःसाठी ड्रेस आणण्यासाठी गेलेली असते. तेव्हा आता मानसी ड्रेस ट्राय करत असते. तर ड्रेस दाखवल्यानंतर आता तेजस तिला सांगत असतो की कोणता तिच्यासाठी चांगला असेल ते. आणि आरशातून मानसी तेजसकडे पाहून ड्रेस चॉईसही करते. तेव्हा आता मानसीने तेजसने चॉईस केलेला ड्रेस घातला हे पाहून तेजस खूप खुश होतो. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.